वेतन आयोग लागू होणं ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असते। नवीन वर्षात 8वा वेतन आयोग लागू होणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं याला मंजुरी दिली आहे। मग आता सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कधीपासून वाढणार? मंजुरी मिळाल्यापासूनची थकबाकी म्हणजे एरियर, त्याबाबत काय निर्णय झालाय? सविस्तर सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं 2025 मध्ये 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली। सरकारच्या अधिसूचनेनुसार नव्या वर्षाच्या 1 तारखेला म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्याची अपेक्षा आहे। म्हणजे कर्मचाऱ्यांना वाढीव पगारही 1 जानेवारी पासून मिळण्याची अपेक्षा आहे। पण तसं होणार नाहीये। सध्या तरी 7व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना वेतन राहणार आहे। सरकारनं 8व्या वेतन आयोगाला मंजुरी देऊनही नव्या वर्षाच्या सुरुवातीला पगार मात्र जुनाच का मिळणार आहे सांगते। त्यासाठी थोडं मागे जावं लागेल। केंद्र सरकारनं गेल्या वर्षी 8व्या वेतन आयोगासाठी मंजुरी दिली। त्यानुसार जानेवारी 2025 मध्ये वेतन आयोगाची स्थापना झाली। अधिकृत मंजुरी दिलेल्या या आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती झाली। तर त्यांच्यासोबत सदस्य किंवा सचिव म्हणून 1990च्या बॅचचे IAS अधिकारी पंकज जैन यांनी काम पाहिलं। तर अर्धवेळ सदस्य म्हणून IIM बंगळुरूचे प्राध्यापक पलक घोष हे काम करतायत। हा आयोग केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन, भत्ते आणि पेन्शन यांचा सखोल आढावा घेऊन सरकारला शिफारशी सादर करणार आहे। या समितीला किंवा आयोगाला सरकारला अहवाल देण्यासाठी केंद्र सरकारनं 18 महिन्यांचा कालावधी दिला। आता या आयोगानं अहवाल देणं, सरकारनं हा दिलेला अहवाल स्वीकारणं आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून करायची याचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे। सध्याची स्थिती पाहता हे सगळं तात्काळ होणार नाहीये। आयोगाचा अहवाल सरकारकडे 1 जानेवारीच्या आत दिला जाणार नाहीये। त्यामुळं 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर पडू शकते। याचा परिणाम म्हणून केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक म्हणजे पेन्शनर्सना तात्काळ वाढीव पगार मिळणार नाहीये हे आता स्पष्ट झालंय। आयोगाच्या शिफारशी लागू होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे। खरं तर वेतन आयोगाच्या शिफारशी साधारणपणे दर 10 वर्षांनी लागू केल्या जातात। सरकारच्या अधिसूचनेनुसार 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची अपेक्षा आहे। अहवाल सादर करण्यासाठी आणखी काही महिने शिल्लक असल्यानं कर्मचाऱ्यांचा पगार हा 1 जानेवारी 2026 पासून लगेच वाढणार नाहीये। तोपर्यंत 7व्या वेतन आयोगाचीच व्यवस्था लागू राहणार आहे। कर्मचारी आणि पेन्शनर्सना सध्याचा महागाई भत्ता, DA आणि इतर भत्तेच मिळत राहतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं 8व्या वेतन आयोगासाठी टर्म ऑफ रेफरन्स नोव्हेंबर महिन्यात दिलाय। टर्म ऑफ रेफरन्स म्हणजे काय? तर देशाची आर्थिक स्थिती काय आहे, विकासासाठी किती निधी गरजेचा आहे, पगार वाढ द्यायची असल्यानं सरकारी तिजोरीची क्षमता किती आहे, हे सगळं या टर्म ऑफ रेफरन्स मध्ये येतं। याचा सखोल अभ्यास करत आयोग आपला अहवाल मंत्रालयाला सादर करणार आहे। यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर किती असणार आहे हेही आयोग ठरवतो। फिटमेंट फॅक्टर म्हणजे तो आकडा जो कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनासोबत गुणाकार करण्यासाठी वापरतात, म्हणजे मल्टिप्लायर, ज्यामुळे जी नवी रक्कम येईल तो नवा पगार किंवा नवं मूळ वेतन ठरवलं जातं। 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा 2.4 ते 3.0 च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। 6व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 1.86 आणि 7व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता। या फिटमेंट फॅक्टर मुळे पगार कसा वाढणार सांगते। एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 20,000 रुपये आहे, तर या मूळ वेतनासोबत 2.4 न गुणाकार केला तर मूळ वेतन हे 48,000 रुपये इतकं होऊ शकतं। आता 8व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.4% राहिला तर कर्मचाऱ्याचं मूळ वेतन तब्बल 28,000 रुपयांनी वाढू शकतं। आता हा फिटमेंट फॅक्टर निश्चित करताना आयोग काही गोष्टींचा विचार करतो, जसं की महागाई, दररोजचा खर्च आणि त्यावर देशाची आर्थिक स्थिती, क्षमता समजून येते। या आधारावर हा ठरवला जाणार आहे। हे सगळं असलं तरी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बाबही समोर आली आहे। 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 ला लागू झाला होता। त्यामुळे 8वा वेतन आयोग लागू होण्याची प्रभावी तारीख 1 जानेवारी 2026 हीच मानली जाणार आहे। याचा अर्थ आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर ज्या तारखेपासून नवीन पगार लागू होईल त्या तारखेपासून मागे जाऊन 1 जानेवारी 2026 पासूनचा संपूर्ण एरियर म्हणजे थकबाकी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना मिळणार आहे। गेल्या वेतन आयोगामध्येही अशीच पद्धत अवलंबण्यात आली होती। त्यामुळे एक रकमी मोठी रक्कम थकबाकीच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। तुर्तास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा 1 जानेवारी 2026 चा मुहूर्त पुढे ढकललाय असंच म्हणावं लागेल।